पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता। पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी मागणी होत होती आणि भारताने केलंही तसंच। पाकव्याप्त जम्मू काश्मीर आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर पर्यंत घुसून तब्बल 9 दहशतवादी तळं भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केली। त्यानंतर अजूनही ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे। भारताकडून दहशतवादाविरोधात सडेतोड उत्तर दिलं जात आहे। पुलवामा असो किंवा मग उरी, या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानातील दहशतवादाचं कंबरडं मोडलं होतं। सर्जिकल आणि एअर स्ट्राईक नंतर आता भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सर्वत्र चर्चा आहे आणि पर्यायाने चर्चा होतीये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदला घेण्याच्या पॅटर्नची। मोदींचा बदला घेण्याचा पॅटर्न नेमका कसा आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। भारतावर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्वप्रथम पाहायला मिळते ती पंतप्रधानांची संयमी वृत्ती। हल्ला झाल्या लगेचच ते बदला घेण्याचा उथळपणा दाखवत नाहीत। व्यवस्थित योजना आखून शिस्तबद्ध पद्धतीने थंड डोक्याने शत्रूवर हल्ला केला जातो। पण ते शत्रू राष्ट्राला मात्र त्यांच्या शब्दात इशारा नक्कीच देतात। तसंच मोदी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवतात। ऑपरेशन संबंधातील संपूर्ण कमांड सैनिकांवर सोपवली जाते। हल्ल्याची योजना आखताना गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या माहितीवर जास्तीत जास्त काम केलं जातं। यात भारताच्या तीनही दलांचा समावेश केला जातो। तीनही दलांच्या बैठका घेतल्या जातात। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत 3 स्ट्राईक झाल्यात। उरी हल्ल्याचा बदला 11 दिवसात, पुलवामा हल्ल्याचा बदला 12 दिवसात आणि पहलगाम हल्ल्याचा बदला 15 दिवसांच्या आत घेण्यात आला। भारताने आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये सामान्य नागरिकांना किंवा मग पाकिस्तानच्या लष्करी तळांना धक्का देखील लागू दिलेला नाही। हे आपल्या कारवायांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल। थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 तत्वांवर ऑपरेशन्स राबवतात: अचूकता, सामर्थ्यता आणि मानवता। आतापर्यंत झालेल्या 3ही स्ट्राईक्समध्ये भारतीय लष्कराकडून अचूक निशाणा साधला गेलाय। या कारवायांवेळी जे टार्गेट आहे ते सैन्याने अचूकपणे साधलेलं आहे। तसंच हे हल्ले करून भारताने भारतीय लष्कराचं सामर्थ्यही जगासमोर दाखवलंय। इतकंच नाही तर मानवता याही तत्वावर भारत खरा उतरलाय। 3ही कारवायांवेळी भारताच्या सैन्याकडून एकाही निष्पाप व्यक्तीचा जीव गेलेला नाही। पाकिस्तानने भारताच्या कारवाईनंतर अनेक आरोप करण्याचा प्रयत्न केलाय, पण दुश्मन राष्ट्राला तसा एकही पुरावा देता आलेला नाही। याचाच अर्थ मोदींचा बदला घेण्याचा पॅटर्न हा अभ्यासपूर्ण, कूटनीतीपूर्ण आणि राजनीतीपूर्ण असतो। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून आता जगाने बदला कसा घेतला जावा याचे धडे घ्यायला सुरुवात केली आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही। सध्या भारत पाकिस्तान या दोनही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबाराचं भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसात भारत पाक संबंध आणखी ताणले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।